सर्व तर मी सायली स्वागत करते तुमचं 6 आणि ब्लॉग्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण चाललो आहोत महेश महाराजांच्या इथे पाटणूला होम आहे त्यांचा, त्याच्यामुळे आम्ही आलेलो सगळीजण या आलीन पाठीमागशी। कौशिकला आम्ही उगरात आणलाय अंघोळ करून कपडे घालायला इतशी, तर तुम्ही बघत राहा पुढे। बाजू आहे साहिल महाराज आता इथं वेली घालताना त्याच्यात मोठं सांगितलं ना कधी आजारात होतो कधी मम्मी व्हिडिओ काढते। हा उद्याचे पूजन साहिल कंटी उद्याचे पूजन आणि वेळी चांगली असते ना, तर ती पण उद्या डायरेक्ट इकडे राधाकृष्णाच्या मागच्या वेळीला होमांची तयारी चालू होमाची मांडणी केलेली आहे आणि अर्धा अजून काम चालू आहे। सर्वजण जेवण बनवायला बसलेले आहे, सगळी जेवण बनवतात उद्या लागतात। इथं वरण चालू आहे। त्याच वेळेला तो मावनाला सुरुवात होणार आहे। सर्वजण इथं बसलेले आहेत आणि होम हवनाचा कार्यक्रम इथं होणार आहे। तिथे मावनाची सामग्रीची सर्व ताटं आहे तिथून घ्यायची आणि मग तिथं जायचं। सर्व सोयी इथं उपलब्ध आहे, बघू शकता। आता या ताई घेऊन चालल्या विनियोगः सर्वांना प्रतिवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभ आशीर्वाद। आणि कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने विलास भाऊ पाटील यांच्या कन्या सायली खार पाटील ह्या दीप प्रज्वलन करतायत। बसायला टाका मागे। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। चौथ्यांदा सोडून द्या। ओम वासुदेवाय नमः, हात जोडा। ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, अदुक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः। प्रणवस्य परब्रह्म देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगः। सर्वांनी गायत्री मंत्र म्हणायचा। ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ओम तप ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। अगदी 2-2 दाणे द्या। पायी पुढे बसा। आता मनातून त्या इष्ट देवतेचं वास्तुदेवता ज्या वास्तूमध्ये आपण स्थानापन्न होतो राहतो ती, आणि नवग्रह देवता ज्या ग्रहदशेने आपलं जीवन चालतं ते, दिक्पाल देवता म्हणजे आपल्या ज्या दिशा आहेत त्या दिशांभ्यो नमः, स्थान देवताभ्यो नमः, इष्ट देवताभ्यो नमः,
श्री उमा महेश्वरोभ्य नमः, श्री ब्रह्म सावित्रीभ्य नमः, श्री लक्ष्मी नारायणाभ्य नमः, श्री आदित्यादि नवग्रह देवताय नमः, ओम श्री अष्टदिक्पालादि देवताय नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। समकस्य एकदन्तो कपिलो गजकर्णः, लंबोदरो विघ्नो विघ्ननाशि गणाधिप, धूम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन, द्वादशैतानि नामानि पठेष्णीयादपि नमः। देवाचं आवाहन करायचंय, ध्यान करायचंय। ओम महागणा देवताभ्यो नमः। आवायामि स्थापयामि पूजयामि। गुजी मधल्या सुपारीवर अक्षता व्हायचे, ती सुपारी तामानामध्ये उचलून ठेवायची, पाणी वाहत राहायचे सुपारीला। माते की नमः पार्वती पदे हर हर महादेव। धूपं समर्पयामि। या मंडपामध्ये आगीने प्रवेश होतोय। नमो नमः। नमः पार्वती पदे हर 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 महादेव। याला मृग मुद्रा म्हणतात। मृग म्हणजे हरिण, हरणाच्या हा। हे बोट आणि हे बोट लावायचं नाही, असं टाकायचं। तुमच्याकडे प्रत्येक ताटामध्ये समिधा आहे। समिधा म्हणजे लाकडं, समिधा म्हणजे लक्षात येत नाही। ते सगळ्यांनी काढून ठेवा, ओपन करून ठेवा। ज्यांच्याकडे ताटं घेतली याच्या एका चमचा तूप द्या। चमचा आहे बघा, हा। मी सांगितल्यानंतर डोळे उघडायचे सर्वांनी। इदं अग्निदेवताभ्यां नमः स्वाहा। इदं मम। इदं अग्निदेवताभ्यां नमः स्वाहा। इदं मम। इदं अग्निदेवताभ्यां। ओम विष्णुवायाय नमः। ओम शिवाय नमः। ओम शांताय नमः। ओम सिद्धाय नमः। ओम सिद्ध सरस्वतये नमः। ओम शमाय नमः। ओम कांतये नमः। ओम प्रभाय नमः। ओम ज्योत्स्नाय नमः। ओम पद्माय नमः। ओम लक्ष्मये नमः। ओम हरिप्रियाय नमः। तुम्हाला मिळतं इथे पाणी आहे का बघ? पाण्याचे ग्लास हा 3 वेळा प्यायचा होता थोडा। त्यांना मागे पण द्या तिकडे ग्लास। भाऊजी तिथे ग्लास आहेत बघा, तिथे ओम सत्यवहिन्ने नमः स्वाहा। ओम अकाराय नमः स्वाहा। ओम इकाराय नमः स्वाहा। ओम उकाराय नमः स्वाहा। ओम ऐंकार रूपिणे नमः स्वाहा। ओम ह्रींकार विरूपाय नमः स्वाहा। ओम क्लींकारांबर रूपिणे नमः स्वाहा। ओम सर्वाक्षरमयी शक्तये नमः स्वाहा। ओम अक्षरार्णव मालिन्ये नमः स्वाहा। ओम सिंधुराय नमः स्वाहा। ओम अरुणवर्णाय नमः स्वाहा। ओम सिंधुतिलकप्रियाय नमः स्वाहा। ओम वैश्याय नमः
स्वाहा ओम वश्य विजाय नमः स्वाहा ओम लोकवश्य विभाविनाय नमः स्वाहा ओम लोकवश्याय नमः स्वाहा ओम सेवाय नमः स्वाहा ओम न्याय नमः स्वाहा ओम धनधान्य विवर्धिने नमः स्वाहा ओम चातुर्वर्णमय्य नमः स्वाहा ओम नित्याय नमः स्वाहा ओम चतुर्वर्णे पूजिताय नमः स्वाहा ओम सर्वधर्ममयी शक्ताय नमः स्वाहा खाली बसायचं सगळे तपसानुदन्तु माया अन्तराया च माया लक्ष्मीः उपैतु मा देवतकः कीर्तिश्च महिनातः साधुर्भूतोऽस्मि राज्येऽस्मिन् कीर्तिं समर्पित करा आणि सर्वांनी लाईनीत बसून घ्यायचे. मग मी आरतीची सूचना देईन. मी चाललो आरती बघायला. तसे देवांचे जे 9 अवतार आहेत ते मांडून ठेवलेले आहेत. शैल्यपुत्री मातापासून जे सुरू होतात ते सगळ्यांचं कल्याण करायचं. आईला 7 पौर्णिमा झाल्या. अशा 8 दिवस असतात तो त्यांचा 21 पौर्णिमेचा जिंकला. त्या पाठीशी उभे अजून त्यांच्या पाठीशी उभेला आणि दोन्ही काय बोलता मम्मी जेली वाराला म्हणा जेवायला आई तुळजा भवानी माते नागावचे आमचे जगदीश दादा त्यांची मुलगी निकिता जगदीश केली त्यांचा असं नवस आहे. 8 वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हल्ला. तुझ्या दरबारात बाळाला आणलं पाहिजे. हा नवस तू जिंकून घे. इथं नवसाच्या त्या ओट्या भरताना बघू शकता सगळ्या जणी बसलेल्या इथं आणि ओटीवराचा कार्यक्रम चालू.
आपल्या सगळी कामं जी आहेत मध्यस्थीची जी जमिनीची सगळी कामं होते ती सगळी जमिनीची कामं जाणून घेतील त्या कामाला यश दे आणि त्यांचं नवस पूर्ण करून घे. आई राजा उदे सर्व तरुण घडता मुलांना विनंती सर्व हे लोक बघ ते जेवायला बसली बघ बाबूही बघ सर्व लोक इथं जेवायला बसलेले आहेत. भरपूर गर्दी असते जेवायला आणि सगळ्यांना जेवण भेटते. तिथं नवस बोलता इथं अशी कोणाची जी काही इच्छा असेल ती बोलून घेतात आणि मग ती काही वर्षाच्या आत बोला किंवा 1.25 महिन्याच्या अशी पूर्ण झाली तर ते नवस बोलले असे सर्वजण आई तुळजाभवानी माते जसं परिषदाईचे बाकीचे नवस तू जिंकलेस आतापर्यंत तुझी माहेर वचने आपण तिचा नवस आहे की सोनूला परमनंट नोकरी लागू दे. परमनंट नोकरी साडी सोन्याची पुतळी तुझ्या गळ्यामध्ये बांधतील. पण 8 वर्षाच्या त्याला परमनंट नोकरी लागू दे आणि हा नवस तू जिंकून घे. आई राजा आई तुळजाभवानी माते आपली तुझी माहेर वशील दिदी मुलगी तिच्या मुलीचं शिक्षण छान झालेलं आहे. ती जॉबला सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे. फक्त आता 8 वर्षांनी तिचा असा नवस आहे ती जावई घेऊन ती तुझ्या दर्शनाला आली पाहिजे. वर्षाच्या मुलीचं लग्न होऊन ती जावईला घेऊन येईल आणि तिचे येता तशी नवसाचा बँड चालू आहे. अशी पण त्यांचा नवस पूर्ण झाला आहे म्हणून ती बँड घेऊन बँडाची आम्ही पाटणोलची होमाशी निघलेलो आहो आणि आता आमच्या गावात एक संध्याकाळी होम होईल. ती पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे. आता काहीतरी 2 वाजून गेले नसतील मला वाटते. 2 वाजून गेले असतील तर आता आम्ही पाटणोलची मस्त सगळा होमचा कार्यक्रम झाला सगळा मी निघलो तर संध्याकाळी आता ब्लॉग कंटिन्यू करीन. आता मी तयारी वगैरे केलेली आहे आणि आता चाललो गावातला होम दाखवा बघायला. तर तुम्हाला मी दाखवेन. पाटणोलचा होम बघितला तुम्ही खूप छान होता ना. आता आपण गावातला होम बघूया कसं आहे ते. तर कंटिन्यू राहा. मम्मी आपण लेट आलो बोललो नाही मग माझ्या वैतागली कारण आम्ही झालो लेट जेवायला. तुला बोलवलेली मी तर मी काम वाटत घेतलाय भटजीने ना पटापट घेतला ना एकदम फास्ट घेतला ना. गावातला हो मी तशी आम्ही येताना आटपून झाला. भटजीने फासफास घेतला त्याच्यामुळे काही शूट करायला भेटला नाही जास्त. थोडीशी शूटिंग केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर गेलो देवारा तिथं जेवायला बसली होती सगळी शिवमधला देवाला बसलेली आणि आमचे कुलदैवत आहेत बघू शकता.